तसं न करता स्वतःसुद्धा चौकस पद्धतीने आपण जर का विचारपूस करून सर्व जर का केलं तर मला वाटतं निश्चितपणाने चांगलं ग्राहक आपण निश्चितपणाने होऊ. तर ग्राहक न होता जसं आपण म्हणालात तसं गिराईक होणार नाही. आपण सर्वांनीच या निमित्ताने आज उपस्थित दाखवली. सर्वांनाच मी खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आपल्या 32चं शिधावाटप कार्यालय त्यासाठी मी अनेक वर्ष प्रयत्न करतो आणि म्हटलं जुनं कार्यालय जे आपलं त्या ठिकाणी होतं त्या ठिकाणीच आपल्याला या ग्राहक शिक्षणाचा एक भाग म्हणूनच आम्ही हा ग्राहक दिन साजरा करत आहोत. आणि ग्राहक दिनाचा औचित्य म्हणजे प्रत्येक जनजागृती व्हावी आणि हे खूप मोठं वास्ट आहे. म्हणजे प्रत्येक विभागाचं कार्यक्षेत्र एक तंत्रिही असते. पण आमचं जे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग विशेषतः ग्राहक संरक्षण हे एक वास्ट कार्यकक्ष आहे. म्हणजे प्रत्येकजण यामध्ये येतो. आम्ही रसोई श्रीमंत असो विक्रेता असो प्रत्येकजण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्याच्यामुळे याची कार्यक्षमता मोठी आहे. आणि मी सर्व ग्राहकांना आजच्या विनंती करते की जागरूक राहून आपल्या हक्काची अंमलबजावणी त्यांनी करावी. आणि काही ज्या तक्रार असतील एक जिल्हा ग्राहक मंच राष्ट्रीय ग्राहक मंच राज्य ग्राहक मंच या ठिकाणी त्यांनी आपल्या तक्रारी मांडाव्या. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल? आदरणीय मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मी फक्त जो हा आजचा जो कार्यक्रम साजरा झालेला आहे मी सर्व ग्राहकांना एकच सांगेन की प्रत्येकाने हा जो टोल फ्री नंबर आहे 1800-111400 हा रजिस्टर करा आणि कुठलीही तक्रार असली तर त्याच्यावर तुम्ही रजिस्टर करा. ती कुठलीही तक्रार सरकार सोडून देणार नाही. प्रत्येक तक्रारीचं निवारण हे केलंच जाईल आणि त्यांना उत्तरही मिळेल. शासनाच्या वतीनं याच्यासाठी जे वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत हा कार्यक्रम राबवला जातो आणि खरंच लोकांनी याचा लाभ घेतला पाहिजे. हे ग्राहक नुसतं ऐकून ते न सोडता त्याची अंमलबजावणी केली तर फार मोठं काम होऊ शकेल. आणि ग्राहकांची फसवणूक जे आता आजच्या काळामध्ये जी फसवणूक होते त्या फसवणुकीपासून लोक वाचू शकतील. इस कार्यक्रम के बारे में आज राष्ट्रीय ग्राहक दिन के अवसर पर मैं सब ग्राहकों को शुभकामनाएं देना चाहता हूँ जी. और जो रेशमी ऑफिस ने जो कार्यक्रम किया है बहुत अच्छा किया है जी. उन्होंने जो हेल्पलाइन भी कस्टमर को बोला है वो भी बहुत अच्छा है. यदि ग्राहक को कुछ तकलीफ होगा तो वो हेल्पलाइन भी कर सकते हैं वो लोग. उस अवसर पर हमें भी जो मौका दिया उन्होंने उसके लिए भी हम उनका धन्यवाद देते हैं. क्या आपको लगता है कि आप देख सकते हैं कि राष्ट्रीय ग्राहक दिन के मौके पर कुर्ला नेहरू नगर केदारनाथ हाल में एक कार्यक्रम का आयोजित किया गया है. और आज ग्राहक दिन के अवसर पर यहाँ पर रेशनिंग के अधिकारियों ने बहुत सारी जो है जानकारी दी गई कि ग्राहकों को किस तरह से जो है वो उनको उपयोग में लाया जाता है. 10 बार ज़्यादा हाँ हाँ